हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग अँड वेलकम बॅक टू अनदर डे. आय नो मी बऱ्याच दिवसापासून गायब आहे बिकॉज मी नाही पोस्ट केलं बिकॉज माझ्याकडे जसं म्हणाल तसं कंटेंट नव्हता कारण माझ्याकडे कंटेंट नाहीये. ओके, बट मला आता एक नवीन गोष्ट भेटलेली आहे ती म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 5. का मी सांगते, कारण त्याच्यामध्ये आले आहे अंकिता वालावलकर जे मला पर्सनली ओळखतात, त्यांना माहित आहे की आय लव्ह अंकिता. बिग बॉस मध्ये गेली आहे म्हणून नाही, त्याच्या आधीपासून. म्हणजे मी अंकिताला तेव्हापासून फॉलो करते जेव्हा ती सोशल मीडियावरती फेमस नव्हती. ओके, म्हणजे मी अंकिताला कोणतरी वेगळं समजून फॉलो केलं होतं. मग काही दिवसानंतर मला कळलं की ती व्यक्ती नाहीये. हो गया वो, बट येस, अंकिता बिग बॉस मध्ये आले म्हणजे लिटरली मला आठवतंय मी अशी पडलेले सोफ्यावरती आणि मला मेसेज आला की अंकिता इज इन बिग बॉस. म्हटलं अंकिता, आणि मी उड्या मारायला लागले. म्हणजे इतनी खुशी भाई, बिकॉज अंकिता आपल्यामधलीच एक आहे, राईट. एकदम नॉर्मल व्यक्ती जिने काम केलं आणि पुढे गेली. व्हेरी हॅपी, म्हणजे इट फील लाईक की मी तिथे गेली. व्हेरी अंकिताची सक्सेस व्हेरी पर्सनल वाटते मला. ठीक आहे, सो येस, अंकिता बिग बॉस मध्ये आहे. अजून डीपी दादा आहेत, सूरज आहे ज्याला आपण गुलीगत म्हणून ओळखतो. अजून बाकीचे घातली मी नऊवारी, आर्या पण आहे. अँड भाई साहेब द बॉम्ब, इरिटेटिंग बॉम्ब राईट, निक्की तांबोळी सुद्धा बिग बॉस मध्ये आहे. निक्की हिंदीमध्ये सुद्धा होती. एका वेळी एकदा निक्की सोबत राखी सावंत सुद्धा होती. आर यू गेटिंग? खतरनाक सिच्युएशन होती. दो सेम ऍटिट्यूड वाले लोग एकाच समोर होते. बट येस, निक्की खूप इरिटेटिंग आहे. म्हणजे लिटरली बिग बॉस हिंदीमध्ये पण तशीच होती आणि बिग बॉस मराठीमध्ये तिचा माज अजून वाढलाय. म्हणजे मी बघितलं, म्हटलं यार हिंदीमध्ये एवढी तर इरिटेटिंग नव्हती, होती बट एवढी नव्हती. बट काय करणार तिला, मला असं वाटतंय पर्सनली की तिला त्यासाठीच आणलं गेलंय. कारण जर तुम्ही विचार केला, जेव्हा बिग बॉस मध्ये सगळ्यांची एंट्री झाली तेव्हा त्याच्यामध्ये जी लोक होती ती सगळी शांत लोक होती. म्हणजे एकदम शांत लोक होती. जैसी ही निक्की आई भाई उस बंदीने, बट येस, ती लोकांना उलट बोलते किंवा लोकांचे इन्सल्ट करते, हे चुकीचं आहे. म्हणजे यू हॅव टू कीप रिस्पेक्ट टुवर्ड्स जे तुमच्यापेक्षा मोठे आहेत, राईट. जसं की वर्षा उसगावकर पण आहेत त्याच्यामध्ये, माई. अँड येस, अजून अभिजित सावंतला कोण ओळखत नाही यार, मोहब्बत लुटाऊंगा. आणि हा जो प्रश्न निक्कीला विचारला तर निक्की बोलेल की मी नाही ओळखत अभिजित सावंतला. शी इज ओके. अजून आहे अरबाज पटेल. पर्सनली आय डोंट नो की कोण आहे अरबाज पटेल. पर्सनली काय, इव्हन मी नाही बघितलं त्याला सोशल मीडियावरती सुद्धा. दुसरे आहेत घनश्याम, त्यांना सुद्धा आय डोंट नो. ऍक्च्युली समोर ना मी लिस्ट काढली आहे, मी म्हटलं की वाय नॉट. दुसरी आहे एरिना, मी एरिनाला सुद्धा नाही ओळखत. अँड अनदर पर्सन इज डीपी दादा झाले, राईट. जान्हवीला सुद्धा मी नाही ओळखत. मला फोन आला होता त्याच्यामुळे मला व्हिडिओ कट करावी लागली. त्याच्यानंतर आहे निखिलला सुद्धा मी कधी बघितलं नाहीये, सो आय डोंट नो. बघितलं नाही इन द सेन्स की सोशल मीडियावरती नाही बघितलंय. ठीक आहे, काही जे चेहरे आहेत ना ते खूप नोन आहेत, जसं की अंकिता, डीपी दादा, निक्की, वर्षाताई, पंढरीनाथ आणि बाकीचे जे चेहरे आहेत ते नाही माहिती, म्हणजे लिटरल नाही माहिती. ओके, अनदर वन आहे जान्हवी, आय डोंट नो. ओके, विशी. नंतर आहे पुरुषोत्तम दादा जे आत्ताच बाहेर पडले बिग बॉस मधून. त्याच्यानंतर आहेत वैभव चव्हाण. मला असं वाटतं ह्याला ना मी कुठेतरी, सॉरी, ह्याला माझ्या समोर स्क्रीनवरती नाव यायचं कुठेतरी सिरियल मध्ये बघितलंय पण मला आठवत नाही की कुठे. आणि नंतर आहे योगिता चव्हाण. आय रिअली डोंट नो विशी. बट येस गाईज, जसं मी म्हटलं की अंकिता बिग बॉस मध्ये आहे, सो लेट सपोर्ट. ओके, म्हणजे मला जर विचाराल ना, मी बिग बॉसचे 3 सीझन बघितलेत हिंदीवाले, सो मला जर विचाराल तर टॉप 3 मध्ये बाय पब्लिक चॉईस आहेत अंकिता. आय लव्ह अंकिता. ओके, सो अंकिता आहेच. मला आवडते म्हणून नाही, बट या स्टार्टिंगला कळायला थोडा उशीर जातो की काय असतं काय नसतं, बट मला असं वाटतं की शी इज फायर. ओके, नंतर आहे डीपी दादा आणि त्याच्यानंतर आहे सूरज. टॉप 3 मध्ये जर मला विचारलं तर हे 3 आहेत. आणि जर इंटरनल वोटिंग झालं ना तर मग थोडं कठीण आहे सांगणं, कारण जसं आता बिग बॉस OTT 3 झाला त्याच्यामध्ये इंटरनल वोटिंग मध्ये जे लोक वोटिंगने जिंकू शकत होते त्या सगळ्यांना बाहेर काढलं.
सबसे पहिले कटारिया, विशाल अँड शिवानी जे वोटिंग मध्ये जिंकू शकले असते, बट मला पर्सनली असं वाटतं की सना इज व्हेरी डिझर्विंग बिग बॉस का विनर. म्हणजे हे लोक वोटिंग वर जिंकले असते, बट भाई उस बंदी ने आग लगा दी थी बिग बॉस में. जसं मी म्हटलं की अभिषेक आणि एल्विसच्या वेळी सुद्धा अभिषेक वोटर होतेच, बट उसने खेला था, अच्छा खेला था बिग बॉस, बट उसको निकाल वो नहीं जीत पाया बिकॉज ऑफ वोटिंग वाला थिंग, यू नो. सो येस, आता बघूयात की कोण जिंकतंय. माझ्यासाठी मला जर विचाराल तर माझ्यासाठी तर अंकिताच जिंकली पाहिजे, बट फेअर नाही होणार एकाचं नाव घेणं, कारण आपल्याला नाही माहिती की पुढे जाऊन काय होईल. बट आय सपोर्ट अंकिता. सो लेट्स सी की काय होत आहे. ओके, म्हणजे असं काय नाहीये, सूरज जिंकला तरी काहीच हे नाहीये, किंवा डीपी दादा जरी जिंकली तरी काहीच इश्यू नाहीये, बट थोडासा दादा अंकिता के तरफ है बिकॉज अंकिता इज लव यार. सो येस गाईज, मी म्हटलं होतं की व्लॉग करूयात, पण मराठी बिग बॉस चालू आहे तर म्हटलं की थोडीशी व्हिडिओ बनवत. पहिले मी विचार केला होता की जसं नॉर्मली लोक बनवतात ना बिग बॉस वरती, की पण विचार केला की नाही. आणि आता दुसरा आठवडा चालू आहे, तर मी काल बघितलं की अंकिता बिग बॉसची पहिली कॅप्टन झाली आहे. दॅट्स व्हेरी नाईस. अँड माझी अशी इच्छा आहे की बिग बॉसचं घर जेव्हा बंद करायची वेळ येईल तेव्हा अंकिता बिग बॉसच्या घरातली शेवटचा कॅप्टन सुद्धा असावी. ओके, आणि जसं मी म्हटलं की यार अंकिता की तरफ थोडासा प्यार ज्यादा आहे, बट येस विल सी. आणि अंकिताची एक व्हिडिओ आली होती ज्याच्यावर तिच्या बहिणीने सुद्धा एक व्हिडिओ पोस्ट केली होती, ज्याच्यावरती ती म्हणतात की तिला भांडी घासायचा ट्रॉमा आहे. देखो भाई, जर कोणी बघत असेल अंकिताच्या टीम मध्ये, थोडं क्वचित कमी आहे बघणं, पण मी म्हणते की ठीक आहेत ना, बनतायत मीम्स तर बनू देत. आय नो ही गोष्ट जे तिच्या जवळचे आहेत त्यांच्यासाठी थोडी हे आहे की जेव्हा ते व्हिडिओ सर्क्युलेट होईल ना तेव्हा तेवढ्याच गोष्टी वाढत जातील. आर यू गेटिंग माय पॉइंट? भलेही लोक मीम शेअर करू देत किंवा हसू देत यार. जेव्हा ती व्हिडिओ व्हायरल होते ना तेव्हा अंकिता बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचते आणि ते बघण्यासाठी लोक बघतील की तिला. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो वाईट वाटून घेण्यासारखी काही गोष्ट नाहीये, आणि तुम्हाला वाईट वाटणं साहजिक आहे कारण तुम्ही त्या जवळचे आहात, बट इट्स ओके. मी पण शेअर केलं होतं. ओके, सो थोडा शांत से देखो. अँड येस गाईज, अंकिताबद्दल बोलत बसले ना तर व्हिडिओ खूप मोठी होईल. सो येस गाईज, दॅट्स इट फॉर दिस टुडेज व्हिडिओ. भेटूयात पुढल्या वीक मध्ये, बघूयात की काय होत आहे. ओके, विल गिव्ह यू अपडेट. म्हणजे मी तुम्हाला सांगते बिग बॉस मी पहिले नव्हते बघत, मागच्या 3 सीझन पासून मी बिग बॉस बघते. आता मला आठवत नाही, तेजस्वी प्रकाश पासून मी बिग बॉस बघते. भाई आय लव्ह हर. पर्सनॅलिटी वाला लोकां, तेजस्वी, मग संभूल आले होते त्यासाठी, और उसके बाद अपना अभिषेक आया था, उसके लिए देखा था. आणि आता अंकितासाठी मराठी बिग बॉस बघते. भाई मजा, देखते अभी आगे, बघूयात आता पुढे काय होत आहे. ठीक आहे. सो येस गाईज, बाय बाय.